असा व्यासांचा पुत्र असणारा नारद, त्या नारदांचंही आगमन झालं कुठे? त्या त्रिवेणी संगमावर संतांच्या मेळाव्यामध्ये. सगळ्यांनी उठून नारदांना नमस्कार देते केला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते म्हणून नारदा आम्ही तुम्हाला या ठिकाणी नमस्कार जेथे करतो, हात जोडून नम्र भावनेनं आशीर्वाद दिला आणि नारदांनी सांगितले की तुमचा संकल्प परिपूर्ण हो. सुंदर आसनावर बसवलं, नारदांचं पूजन केलं आणि नारदांच्या पुण्याईने सूतांचं आगमन तिथं झालं. सूत हे उत्तम प्रवचनकार होते. रोमहर्षण त्यांचे वडील. हात जोडून नम्र भावनेने त्या व्यासांच्या सहित व्यासांचे सत्शिष्य असणारे सूत, त्या सूत मुनींना अभिवंदन केलं. उत्तम ज्ञाते आपणासी ठावे इतरासी आपल्याला जे माहिती त्या लोकांना सांगावं. म्हणजे एक जण म्हणला महाराज आपल्याकडे 2 क्विंटल ज्ञान आहे. म्हणजे तू लोकांना सांगतो म्हणला बिलकुल नाही, नको सांगू, त्याचं लोणचं घाल. नाही बँकेत टाकून जर तुला कर्ज मिळत असलं तर व्याज खायचं काय. आपल्याला जे माहिती आहे ते लोकांना सांगावं. जे सासूला अनुभव आहे तो सासूने कुणाला सांगावा? लेकीला, सुनीला सांगावं. वडिलांचा अनुभव मुलाला. तो मुलगा वडिलाचा ऐकणारा पाहिजे. पितृवचन सेवापती आणि हीच विष्णूची महापूजा. याप्रमाणे उत्तम ज्ञाते प्रवचनकार बहुश्रुत आणि सदैव ज्यांच्या मुखामध्ये भगवंत चिंतन आहे, श्रीमुखातून अनेक पुष्कळ गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि कथन शैलीमध्ये ज्यांचा अपूर्व गोडवा आहे, रस आहे, किती जरी ऐकलं तरी पुन्हा 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 ऐकावंसं वाटतं. अशी कृपा ज्याला लाभलेली आहे. आणि अशा त्या ज्ञान सत्रामध्ये सूत नावाच्या मुनींनी शौनकादिकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि शौनकादिक म्हणतात की हे सूत महर्षी असंगतसा पापरता व्यभिचार परायणा. महाराज आता सध्या कोणतं युग लागलंय? कलियुग आहे. त्रिकालस्य हो हे कलियुग आहे. प्राप्त झालेलं आहे. प्रजा पुण्यहीन जमलेली आहे. कलीचे महिमान असत्यासी